नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए सोल्युशन ऑफ केन शुगर. काय सांगितलेलं आहे? केन शुगर सांगितलेलं आहे. कंटेनिंग 18 ग्रॅम पर लिटर हॅज ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ 1.25 atmosphere. कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ द सोल्युशन. त्यानंतर पुढे मोलर मास सांगितलेला आहे केन शुगरचा 342. कॅपिटल आर ची ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. गिवन डाटा सगळा कलेक्ट करूया. केन शुगर सांगितलेलं आहे, त्याचं वेट दिलंय त्यांनी डब्ल्यू इक्वल टू 18 ग्रॅम पर लिटर सांगितलेलं आहे, असं लिहू शकतो त्याला आपण. ऑस्मॉटिक प्रेशर त्याचं दिलेलं आहे 1.25 ऍटमॉस्फिअर. कॅल्क्युलेट टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, टेम्परेचर विचारले. त्याचं मोलर मास सांगितलेलं आहे 342 ग्रॅम पर मोल असते ते. त्यानंतर कॅपिटल आर दिलेलं आहे 0.082 लिटर ऍटमॉस्फिअर. हे वर्कडनचं युनिट आहे, लिटर ऍटमॉस्फिअर पर मोल पर केल्व्हिन हे असे. पुढचा सेक्शन तयार करूया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आयडियल गॅस इक्वेशन सारखं सुरुवात आहे याची. पी व्ही इक्वल टू एन आर टी असते, तसे हे पाय व्ही इक्वल टू एन आर टी हे तयार होईल. मग आता त्यांनी काय काय दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण त्याला इक्वेशन तयार करून घेऊया. पर लिटर सांगितलंय, त्यामुळे व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला 1 लिटर घ्यावी लागेल. हे पण मी याच्यामध्ये इथं मांडून ठेवतोय, कारण सगळ्या व्हॅल्यू चेक केल्यात मी आता. आता टी इक्वल टू काय येणार बघा, टी इक्वल टू पाय व्ही डिव्हायडेड बाय एन इंटू आर येणार. आता याच्यातलं एन आपल्याला काढावं लागेल. एन इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, एन इक्वल टू डब्ल्यू अपॉन एम, वेट डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास. ते मी याच्यामध्ये वापरतोय आता. असेल हे एम वरती पाठवा, आय इंटू व्ही इंटू कॅपिटल एम डिव्हायडेड बाय डब्ल्यू इंटू आर. बघा बरं जरा सगळ्या ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत किंवा नाहीत. आय ऑस्मॉटिक प्रेशर सांगितलेलं आहे 1.25. त्याच्यानंतर व्हॉल्यूम सांगितलेला आहे 1 लिटर. मोलर मास दिलेला आहे 342 डिव्हायडेड बाय वेट सांगितलेलं आहे 18 आणि कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे 0.082. आता हे एवढं आपल्याला सगळं सोडवून घ्यावं लागेल. लॉग टेबलनं सुरुवात करू आपण त्याची, बघूया सोडवून काय काय होते ते. 1.25 म्हणजे 0.12 मध्ये लॉग बघावं लागेल. 12 मध्ये इथे येईल 0969. 0969. त्यानंतर 342 आहे 2.34 मध्ये. इथंच आहे 34. थोडस त्याला वरती घेतोय. 34.2 मध्ये येतील 5340. या अंशातले दोन टर्म्स आहेत, त्यांचा प्रोडक्ट आहे, त्यांची बेरीज करून घ्या. लॉगची 9, 6 आणि 4 10, 0 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 3 13, 3 हातचाला 1 5 आणि 1 6 हे एवढे.
आता छेदाचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. 18चं काय होणार बघा, 1 पॉईंट 18चा शून्य मध्ये, आता 18 शून्य मध्ये 2553 त्यानंतर ह्याचं येणार पार 2 पॉईंट 82चा शून्य मध्ये, इथं 82 आहे, 82चा शून्य मध्ये आहे 9138, 9138 यांची बेरीज केली पाहिजे. 8 आणि 3 11, झाला 1 3 आणि 4 आणि 5 9, 5 आणि 1 6, 9 आणि 2 11, झाले 1 1 आणि 1 2 वजा 2, हे होणार 0. हे अंशाचं कॅल्क्युलेशन, हे छेदाचं कॅल्क्युलेशन. आता हे त्याच्यातून वजा करूया. 0.16चा, सॉरी 0.1691 यांची वजाबाकी करायची आहेत आपल्याला. वजाबाकी बघा काय येणार, 8 येणार, 9 आणि 1 10, झाले 1, 7 आणि 6 13, झालं 1, 6 मधून 2 गेले, उरले 4, होणार 2.4618. आता अँटीलॉग 0.46चा 1 मध्ये 8चा मिल डिफरन्स, 0.46, 0.46चा 1 मध्ये 8चा मिल डिफरन्स, 0.46चा 1 मध्ये 8चा मिल डिफरन्स, 28 91 आणि 5, 28 96, 2896, 2.896 इंटू 10 इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे बघा, 2, ते इथे येणार. त्यामुळे कॅपिटल टी इक्वल टू 289.6 केल्व्हिन, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए सोल्युशन ऑफ ए सबस्टन्स हॅव्हिंग मास, सबस्टन्सचं मास दिलेलं आहे, किलोग्रॅम मध्ये दिलंय, त्याला आपण ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. हॅज ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ, प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये दिलंय 0.52 ऍटमॉस्फिअर, ऍट 280 केल्विन टेम्परेचर दिलंय. कॅल्क्युलेट द मोलर मास ऑफ द सबस्टन्स, मोलर मास विचारले. व्हॉल्यूम सांगितलंय त्यांनी 1 डेसिमीटर क्यूब घ्या, 1 डेसिमीटर क्यूब म्हणा किंवा 1 लिटर म्हणा चालते. कॅपिटल आर मात्र त्यांनी SI सिस्टम मधला दिलेला आहे, तो मात्र इथं चालणार नाही, कारण व्हॉल्यूम डेसिमीटर क्यूब मध्ये आहे, लिटर मध्ये आहे, आणि पायची व्हॅल्यू ऑस्मॉटिक प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. मग ह्या सगळ्यांना कन्व्हर्ट करण्यापेक्षा कॅपिटल आर ची ही व्हॅल्यू न वापरलेली बरी, हे जास्त सोपं जाते. मग काय वापरायचं बघूया आपण, वापरल्या आधी व्हॅल्यू ती. गिव्हन डाटा, सबस्टन्सचं मास दिलेलं आहे W 1.8 इंटू 10⁻³ किलोग्रॅम सांगितले. मला हे ग्रॅम मध्ये पाहिजे. 10⁻³ न मल्टिप्लाय करा म्हणजे हे असेल. ऑस्मॉटिक प्रेशर सांगितलेलं आहे 0.52 ऍटमॉस्फिअर, टेम्परेचर सांगितलेलं आहे 280 केल्व्हिन. कॅल्क्युलेट द मोलर मास, कॅपिटल M विचारलेलं आहे. व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 1 डेसिमीटर क्यूब, यालाच तुम्ही 1 लिटर पण म्हणू शकताय, काही अडचण नाही. त्यानंतर कॅपिटल आर त्यांनी दिलाय 8.314, तो नाही वापरायचा, आपण वापरणार आहे 0.082, हा वापरणार आहे. याचं युनिट लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्व्हिन पर मोल, युनिट तेवढं लक्षात ठेवा. हे या पद्धतीनं आहे सगळं. पुढचा सेक्शन,
फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये परत एकदा आयडियल गॅस इक्वेशन सारखं हे मांडून घेतोय. मला मोलर मास फाइंड आउट करायचं. मोलर मास अजून याच्यात कुठे दिसतच नाहीये. त्याला आणूया आता आपण इथं. फाय व्ही इक्वल टू नंबर ऑफ मोल्स म्हणजेच वेट डिव्हायडेड बाय इट्स मोलर मास हे असेल. याच्यातनं कॅपिटल एम घ्या इकडे, म्हणजे इकडल्या बाजूला काय शिल्लक राहते बघा. WRT एवढा अंशात शिल्लक राहील. एम ला इकडे घेतोय. पाय आणि व्ही इकडे पाठवून घ्या. व्हॅल्यूज वापरा त्याच्या. मोलर मास इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे 0.52, कॅपिटल आर आहे 0.082. काय काय जण 0.082 आणि पुढं 0.6 पण घेतात. काही अडचण नाही. हे दिलं तर ते वापरायचं, काय अडचण नाही त्याच्यात. किरकोळ चेंजेस होतील फक्त. कॅपिटल टी बरोबर 280 डिव्हायडेड बाय पायची व्हॅल्यू पॉइंट, अरे डब्ल्यू चुकलं इथं माझं. डब्ल्यूच्या ठिकाणी मी हे वापरले, सॉरी. W1.8 घ्यायचं आणि पायची व्हॅल्यू 0.52 आहे. इंटू व्हॉल्यूम किती सांगितलेलं आहे, 1 लिटर सांगितलं. आता हे सोडवावं लागेल आपल्याला. तर परत एकदा लॉग टेबलचा वापर करा. काय काय ते बघून घ्या. 1.8 सांगितलं, इकडे घेतोय आपण. कुठे हे मध्ये कॅल्क्युलेशन आहे त्याच्या एकतर उजव्या बाजूला नाहीतर डाव्या बाजूला. या कॅल्क्युलेशनच्या मध्ये कुठे येऊ नये एवढी काळजी घ्या. 0.18 मध्ये 18 त्याचा 0 मध्ये तो येणार 2553. 2553. त्यानंतर आहे 82 चा झिरो, सॉरी बार 1 नाही, बार 2 येणार इथं, कारण 0 आहे त्याच्यानंतर. बार 2.82 चा 0 मध्ये 82 चा 0 मध्ये तो येतोय 9138. त्याच्यानंतर 28 चा 0 मध्ये 28 त्याचा 0 मध्ये तो येणार 4472. यांची बेरीज करूया. 2 10 13 3 चला 1 8 11 16 चला 1 5 6 11 चला 1 5 14 16 चला 1 हे वजा 2 आणि अधिक 2 कॅन्सल. तर 1 येणार. आता छेदातली ही एक टर्म आहे 0.52. बार 1.52 चा 0 मध्ये काय बघा 52 त्याचा 0 मध्ये तो येणार 7160. 7160 यांची सबट्रॅक्शन करायची. त्यामुळे इथं 3 तसंच राहील. हे 0 येणार, हे पण 0 येणार. 7 आणि 9 16. त्यामुळे इथं 1, हे वजा 1 आणि हे 1 कॅन्सल होईल. फक्त इथं 1 शिल्लक राहील. हे फायनल आन्सर त्याचं काय येणार बघा. 0.90 चा 0 मध्ये 3 चा मेन डिफरन्स. अँटीलॉग बघायचं काय आहे परत एकदा बघूया. 0.90 चा 0, 0.90 चा 0 मध्ये 3 चा मेन डिफरन्स. मग हे 7943 आणि 6 केलं की 49 होणार. 7949. 7.949 आणि इथं किती आहे 10⁻1. ते इथं लिहायचं म्हणजे 10 ने त्याला मल्टिप्लाय करा म्हणजे हे येणार 79.49 ग्रॅम
पर मोल हे त्याचं मोलर मास आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A mixture of benzene and toluene contains 30% by mass of toluene. याचा अर्थ याच्या टोल्युइनचं 30% पोर्शन आहे. मग साहजिकच उरलेलं मास कोणाचं असणार, बेन्झिनचं, ते 70% घ्यावं लागेल. ऍट 30 डिग्री सेंटीग्रेड वेपर प्रेशर ऑफ प्युअर टोल्युइन इज 36.7 millimeter of mercury and that of pure benzene is 118.2 millimeter of mercury. हे पण त्यांनी त्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. दोघांचेही प्युअर फॉर्मॅट मधले व्हेपर प्रेशर्स दिलेले. ॲझ्युमिंग दॅट टू लिक्विड्स फॉर्म आयडियल सोल्युशन, हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आयडियल सोल्युशन तयार होते असं गृहीत धरून, फाइंड आउट और कॅल्क्युलेट टोटल प्रेशर अँड पार्शल प्रेशर ऑफ इच कन्स्टिट्युएंट ऑफ अबव द सोल्युशन ऍट 30 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे टोटल प्रेशर काढा, दोघांचं त्या सोल्युशन मधलं टोटल व्हेपर प्रेशर पण सेपरेट सेपरेट फाइंड आउट करायचं आहे. फक्त आता याच्यामध्ये तुम्हाला बेन्झिन आणि टोल्युइन या दोघांचेही मोलर मासेस लागतील, हे मात्र नक्की. मग बघू आपण ते घेऊया डायरेक्ट, त्याच्या व्हॅल्यूज काय असतील त्या. गिव्हन डाटा काय सांगितले बघा. बेन्झिन आणि टोल्युइनचे सोल्युशन आहे, त्याच्यात टोल्युइन 30% सांगितलेलं आहे. त्यामुळे मी काय करतोय, इथं दोन सेक्शन करतोय सर. एक घेतोय बेन्झिन, त्याला मी टाकतोय नंबर 1. दुसरं घेतोय टोल्युइन, त्याला टाकतोय नंबर 2. यांनी दोघांचं वेट पर्सेंटेज मध्ये घेतलेलं आहे. आणि बेन्झिन साठी 1 घेतलेला आहे. आता त्यांनी सांगितले 30% ऑफ टोल्युइन सांगितले, त्यामुळे हे घेतोय 30 ग्रॅम. मग बेन्झिन तुम्हाला घ्यावं लागेल 70 ग्रॅम. त्यानंतर दोघांचं प्युअर फॉर्मॅटमध्ये व्हेपर प्रेशर दिलेलं आहे. त्याला मी लिहितोय P02. टोल्युइनचे किती सांगितले, 36.7 मिलीमीटर मर्क्युरी. तसं याचं काय सांगितलंय, P10 ते सांगितलंय 118.2 मिलीमीटर मर्क्युरी. त्याच्यानंतर दोघांचे पार्शल प्रेशर्स फाइंड आउट करा सोल्युशन मधले, विचारलेले आहे. त्यानंतर टोटल प्रेशर काढा, ते पण विचारलेलं आहे. आता या दोघांचे मला मोलर मासेस ते मला घ्यावे लागतील. बेन्झिन साठी मोलर मास आहे 78 ग्रॅम पर मोल, आणि तो जो टोल्युइन आहे त्याचं मोलर मास आहे 92 ग्रॅम पर मोल. हे सगळं या पद्धतीनं सेपरेट सेपरेट सगळी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा तुम्हाला कलेक्ट करावी लागेल. कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे याच्यात, तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे तो, त्यामुळे आपल्याला ते सोडवावंच लागेल आता. आणि इझिली सोडवता येण्यासारखं आहे. फारच कॉम्प्लिकेटेड असतं तर मग दिलं असतं सोडून सरळ. परीक्षेमध्ये काय फार कॉम्प्लिकेटेड उदाहरणं येत नाहीत. बघा काय काय सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा काढून घेऊया. N1 इक्वल टू W1 डिव्हायडेड बाय M1. मग W1 आहे 70 डिव्हायडेड बाय आहे 78. याचं सिम्प्लिफिकेशन करूया, 7 याला भाग घालवतोय. हे किती होणार, 7 परत 7 पॉइंट येणार होता. त्याच्यानंतर एक शिल्लक राहणार.
बघा बरोबर आहे. 11 सत्ते 77, एक शिल्लक राहतोय, त्याचं होणार 10, परत 7 एके 7, मग शिल्लक राहतील 3, त्याचं होणार 30, 7 चोक 28, हे असे. मग ह्यालाच फक्त मी 10 अंशाला आणि छेदाला डिव्हाइड करतोय, म्हणजे हे असं येईल 1.114. याचा रेसिप्रोकल बघूया, म्हणजे मग आपल्याला त्याची डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल. रेसिप्रोकल परत एकदा बघूया काय आहे ते. 1.1 1.1चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. इथं मेन डिफरन्सेसचं लक्षात ठेवा, सबट्रॅक्ट करायचं आहे. मग 1.1चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स आहे. आता हे जरा बाजूला मांडून घेऊया इथं कुठंतरी. इथे आहे 9009 आणि हे किती आहे 31चा मेन डिफरन्स, तो त्याच्यातनं सबट्रॅक्ट करायचा आहे. ते येणार 8, 3 आणि 7 10, झाले 1, 1 आणि 9 10, झाले 1, एवढे येते 8978. पॉइंट येणार त्याच्या पुढं 0.8978. हे पहिल्याचे नंबर ऑफ मोल्स येतील. ठीक आहे, याच पद्धतीनं सेम टोल्युइन साठी N2 इक्वल टू W2 अपॉन M2 येणार. W2 किती आहे 30, M2 किती आहे 95. मग हे किती होणार बघा, याला 3 भाग घालवते, 3 त्रिक 9, परत भाग लागणार नाही त्यामुळे 30 होतील त्याचे. मग 2 शिल्लक राहतील, 2ला भाग लागत नाही म्हणून इथं 0 लिहिलं. पॉइंट आता 2 वरती 1 0, 20 होणार, 3 संग 18, परत 2 शिल्लक राहतील, म्हणजे हेच पुढे येत राहणार आहे. या 10 परत ह्याला डिव्हाइड करतोय अंशाला आणि छेदाला, म्हणजे मग हे येणार 1/3.066 येणार. आता याचा रेसिप्रोकल बघितलं पाहिजे. 3.06 मध्ये 6चा मेन डिफरन्स वजा करायचा आहे. मग हे आहे 3268 वजा 6, मग 8 मधून 6 गेले 2, 3262 येते. 3262 पॉइंट आहे ना, 3262 हे असेल. आता मला टोटल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहे. मग टोटलच्या वेळेला या दोघांची बेरीज केली पाहिजे. N1 आहे 0.8978 प्लस हे किती आहे 0.3262. बघा आता याचं काय होणार ते. देअरफॉर टोटल नंबर ऑफ मोल्स इक्वल टू, या दोघांची बेरीज करा, 2 आणि 8 10, 0 हातचे 1, 6 आणि 1 7, 7 आणि 7 1404, हातचे 1, 2 आणि 1 3, 3 आणि 9 1202, हातचे 1 3 आणि 1 4 आणि 8 12, आणि हा एक हातचा आलेला, हे एवढे येणार 1.2240. एवढे टोटल मोल्स येतील. ठीक आहे, आता मला यांचे मोल फ्रॅक्शन काढले पाहिजे. नाउ x1 इक्वल टू N1 अपॉन N टोटल लिहिलं तरी चालेल, किंवा N1 प्लस N2 असं लिहिलं तरी पण चालेल. मग N1 किती आहे बघा 0.8978 डिव्हायडेड बाय 1.2240. आता हे परत सोडवावं लागेल. बार 1.8978. 89चा 7 मध्ये 8चा मेन डिफरन्स बघा परत एकदा 8978 बरोबर. 8चा मेन डिफरन्स म्हणजे 4 येणार. मग 95 28 आणि 4 95 32,
9532 हे असेल. त्यानंतर याचा लॉग बघा, 12चा 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 12चा 2 मध्ये 12 त्याचा 2 मध्ये 4चा मेन डिफरन्स तो आहे 14, तो ऍड करायचा याच्यात. 64 आणि 4, 68 आणि 10, 78, 0878, 0878 यांची सबट्रॅक्शन करायची. यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर 8 आणि 4 12 हातचे आले 1, 8 आणि 5 13 हातचे आले 1, 9 आणि 6 15 हातचे आले 1, 9 वजा 1 8 आणि इथे येणार 12. आता याचा अँटीलॉग बघा, x1 इक्वल टू 0.86 चा 5 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 0.86 चा 5 मध्ये 4चा मेन डिफरन्स, मग 73 28 आणि 7, 73 35 7335, 7.335 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच हे किती येणार 0.7335. हे झालं x1. आता मला पाहिजे x2. मग x2 काढायचं असेल तर आपल्याला हे बेसिक माहित पाहिजे की मोल फ्रॅक्शनची समेशन 1 असते. मग याच्यावरून x2 इक्वल टू किती येणार 1 मायनस x1 येणार. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. 1 मायनस हे येणार 0.7335. यांची सबट्रॅक्शन 5 आणि 5 10, हातचे आले 1, 4 आणि 6 10, हातचे आले 1, 4 आणि 6 10, हातचे आले 1, 8 आणि 2 10, हातचा आला 1 म्हणजे इथं 0 पॉइंट आहे. मग तुम्हाला x1 मिळाला, x2 पण मिळालेला आहे. तेव्हा बघून घ्या कशा पद्धतीनं या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील ते. आता त्यांनी विचारलेल्या एक एक टर्म आपण फाइंड आउट करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे टोटल प्रेशर पाहिजे. पूर्ण सोल्युशनचं टोटल प्रेशर ते तुम्हाला असं घेता येईल या पद्धतीनं. फक्त आता सगळ्या व्हॅल्यूज तेवढ्या तुम्हाला व्यवस्थित सगळ्या शोधून घ्याव्या लागतील. x1 किती आहे बघा 0.7335. त्यानंतर P1 0 बघा जरा कुठं येते बघा, P1 0 येत आहे 118.2 मिलीमीटर. तर वेळ लागेल या कॅल्क्युलेशनला, काय पर्याय नाही आता काय त्याला. प्लस x2 ची व्हॅल्यू हे बघा इथंच 0.2665 आणि P2 0 सांगितलेलं होतं 36.7 मिलीमीटर. हे P2 घ्यायचं आहे. आता यांचे प्रोडक्ट परत सोडवावे लागते आणि मग त्यांच्या व्हॅल्यूज घेऊन त्यांची बेरीज. एवढं सगळं काम आहे. हे एक झालं. बघू पुढं. पहिल्यांदा आता हे सोडवूया एक 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 एक. पहिल्यांदा मी हा प्रोडक्ट करून घेतो. त्याचं बघूया लॉग काय काय ते. बार 1.73चा 3 मध्ये 5चा मेन डिफरन्स. लॉग बघायचा आहे 73 3 मध्ये 5चा मेन डिफरन्स म्हणजे किती होणार 86 51 आणि 3 86 54. 86 54. त्यानंतर हे आहे 118.2. ते येणार 2.11चा 8 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 11चा 8 मध्ये
2चा मीन डिफरन्स 0, 7, 19 आणि 8. 19 आणि 8 27. 0727. 0727 यांची बेरीज करायची. 7 आणि 4 11, 1 हात झाला 1, 5 आणि 3 8, 6 आणि 7 13, 3 हात झाला 1, 8 आणि 1 9, 2 - 1 1. आता याचा अँटीलॉग बघा, म्हणजे तुम्हाला इथली व्हॅल्यू मिळेल. पहिली याचा अँटीलॉग 0.93चा 8 मध्ये 1चा मिड डिफरन्स 0.93 इथं आहे. 8 मध्ये 1चा मिड डिफरन्स म्हणजे हे येणार 86 72. 86 72. इथे किती आहे? 1 आहे, म्हणजे 10⁻1 हे करावं लागेल. म्हणजे हे येणार आहे 86.72 प्लस. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. त्याच्यासाठी बघा, ह्याचा लॉग बघायचा आहे. 26चा 6 मध्ये 5चा मीन डिफरन्स 26चा 6 मध्ये 5चा मीन डिफरन्स मग 42 49 आणि 8 42 57 होणार. 4257. त्यानंतर आहे 36.7. त्याचा येणार 1 पॉइंट 36चा 7 मध्ये. इथं आहे बघा 36 त्याचा 7 मध्ये, म्हणजे इथे येणार 5647. 5647 यांची बेरीज 14. 5 आणि 5 10 0 हात झाला 1, 6 आणि 3 9, 5 आणि 4 9, 1 - 1 हे होणार 0. याचा अँटीलॉग 0.99चा 0 मध्ये 4चा मीन डिफरन्स 0.99चा 0 मध्ये 4चा मीन डिफरन्स मग 97 72 आणि 9 म्हणजे किती होणार? 72 आणि 9 म्हणजे 81. 97 81 9781. इथं काही नाही आहे, म्हणजे हे एवढंच येणार 9.781. आता परत ह्यांची बेरीज करायची. आता बघा बरं हे कसं होणार आहे. इथं काही नाही आहे, थर्ड डिजिट म्हणजे 0 आहे. इथं 1 येणार. 8 आणि 2 10 त्याले 1, 7 आणि 1 8 आणि 7 1505 त्याले 1 9 आणि 1 10 आणि 6 1606 त्याले 1 8 आणि 1 9. 96.501 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे येणार इथलं टोटल प्रेशर किंवा सोल्युशन मुळे जनरेट होणार प्रेशर. हे एक झालं आता ह्याचं कॅल्क्युलेशन. आता ही व्हॅल्यू आपल्याला लागेल. आता दुसरं त्यांनी विचारलेलं आहे की प्रत्येक कंपोनंटचं पार्शल प्रेशर काढा. पार्शल प्रेशर ऑफ ईच कंपोनंट. मग एक 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 घेऊया आपण त्याच्यामध्ये. पहिला आपल्याला घ्यायचं आहे P1 इक्वल टू. मग P1 कसं काढणार तुम्ही? त्याच्यामध्ये X1 ह्या सोल्युशनचं जे टोटल प्रेशर तुम्ही काढलेलं आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. मग बघा बरं, P1 इक्वल टू X1 किती आहे तेवढं जरा बघ. X1 कुठं आहे हे बघायचं आहे. हे X1 0.7335 0.7335 आणि टोटल व्हेपर प्रेशर किती आहे? 96.501. आता हे एवढं सोडवावं लागेल आपल्याला. हे परत एकदा आपल्याला लॉग न सोडवलं पाहिजे. म्हणजे हे किती येते बघा, 1.73चा 3 मध्ये 5चा मिड डिफरन्स 73
3 मध्ये 5चा मीन डिफरन्स, 73चा 3 मध्ये 5चा मीन डिफरन्स, म्हणजे किती होणार? 86-54 होणार. 86-54. आणि 96चा 5 मध्ये पुढे मीन डिफरन्स नाही घेतला तरी चालतोय. 96चा 5 मध्ये म्हणजे 1.96चा 5 मध्ये आहे 96, त्याचा 5 मध्ये ते येणार 9845. 9845 असे. यांची बेरीज करा. याची बेरीज किती होणार? 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 8 आणि 6 14, 4 हातचे आले 1, 9 आणि 1 10 आणि 8 18, आले 1, हे 0 आणि हे 1, 1.8499. परत ह्याचा अँटीलॉग 0.84चा 9 मध्ये 9चा मीन डिफरन्स. अँटीलॉग बघायचा आहे. 0.84 त्याचा 9 मध्ये 9चा मीन डिफरन्स म्हणजे किती होते बघा? 70 63 आणि 5 68 आणि 10 78 7078 7078. आणि इथं काय आहे का बघा? आहे 10⁻1. म्हणजेच P1 इक्वल टू 70.78 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे पहिल्याचं कॅल्क्युलेशन झालं, म्हणजे पहिल्या कंपोनंटचा हा पार्शल व्हेपर प्रेशर त्याचं कॅल्क्युलेशन. आता दुसरा कंपोनंट जर तुम्ही घेतला तर तिथं तुम्हाला फक्त हे असं घ्यावं लागेल. मग इथं तुम्हाला आता X2 वापरावं लागेल. X2 किती आहे बघा बघा? X2 तो इथं आहे बघा, 0.2665. 0.2665. आणि टोटल व्हेपर प्रेशर ते आपण इथं वापरले तेच वापरायचं आहे, 96.501. आता पहिल्यांदा ह्याचा लॉग बघितला पाहिजे, तो किती येतोय बघा? 26चा 6 मध्ये 5चा मीन डिफरन्स, 26 6 मध्ये 5चा मीन डिफरन्स, 26चा 6 मध्ये 5चा मीन डिफरन्स, 42 49 आणि 8 42 57. 42 57. आणि ह्याचा लॉग आत्ताच आपण इथं बघितलाय, तो आहे असाच घ्या. 1 पॉइंट इथं आहे बघा दुसरा, 9845. यांची बेरीज करा. 7 आणि 5 12, 2 हातचाला 1, 5 आणि 5 10, 0 हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 1 हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 4 14, 4 हातचाला 1, हे 0 होणार, हे 1 असं येणार, 1.4102. आता अँटीलॉग 0.41चा 0 मध्ये 2चा मीन डिफरन्स, 0.41चा 0 मध्ये 2चा मीन डिफरन्स, 2571 आणि 1 2571, 2570 आणि 1 2571, 2.571 इंटू 10⁻1. म्हणजेच P2 इक्वल टू हे किती होते बघा? 25.71 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. हे पहिल्या कंपोनंटचं आणि हे दुसऱ्या कंपोनंटचं. पाहिजे असेल तर आपण 1 नंबर कुणाला, बेन्झिन आणि टोल्युईन दोघं जण आहेत, 1 नंबर कुणाला घेतले बघा बरं? बेन्झिनला 1 नंबर घेतले, बरोबर.
त्यामुळे हे जे पार्शल वेपर प्रेशर मिळालेलं आहे हे बेन्झिनसाठी आहे आणि हे आहे टोल्युइनसाठी. आणि तुम्ही हे पण कन्फर्म करू शकताय की मी या दोघांची बेरीज जर केली, हे आणि हे, तर मला हे टोटल वेपर प्रेशर मिळालं पाहिजे. बघा समजते का? त्यामुळे हे पण तुम्ही क्रॉस चेक करू शकताय.